नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्य या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण गुरुचे वृषभ राशीतील होणारे गोचर भ्रमण व त्याची 12ही राशीच्या लोकांना मिळणारी सविस्तर फळे मी सांगणार आहे। गुरु हा वर्षातून एकदा गोचरीने राशांतर करतो, त्यामुळे गुरुचे व्हिडिओ आपण वर्षातून एकदाच करतो। त्यामुळे आपण या गुरु गोचरचे किंवा या गुरु राशी बदलाचे 12ही राशीचे स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत आणि इन डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हा गुरु ह्या येणाऱ्या 1 वर्षामध्ये तुम्हाला कसा जाणार आहे। तत्पूर्वी मी तुम्हाला गुरुविषयी माहिती देतो, म्हणजे हा विषय तुम्हाला बेसिक माहिती देतो, म्हणजे तुम्हाला हा विषय खूप चांगल्या प्रकारे समजेल। नवग्रहामध्ये गुरु हा आकाराने सर्वात मोठा असणारा असा अतिशुभ ग्रह आहे। सर्व ग्रहामध्ये गुरुला लौकिकदृष्ट्या फार महत्त्व आहे। प्रत्येक शुभ कार्यामध्ये गुरुबळ आहे की नाही ते पाहिलं जातं। उदाहरणार्थ विवाह असेल, मुंज असेल, वास्तुशांती असेल, कोणत्याही शुभ कार्याला गुरुबळाशिवाय यश येत नाही, की गुरुबळाला फार महत्त्व आहे। गुरुचा विचार केला तर गुरु हा कुंडलीतल्या पंचम, भाग्य आणि दशम या 3 स्थानाचा मालक असल्याने गुरुवरून आपण व्यक्तीचं शिक्षण, संतती, बुद्धी, ज्ञान, उपासना, भाग्य, व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ, व्यक्तीमधील सर्वोत्तम सद्गुण, तसेच व्यक्तीची सामाजिक पतप्रतिष्ठा, मान सन्मान, कीर्ती, यश आणि मोठा पैसा ह्या इत्यादीचा कारक गुरु आहे। म्हणजे थोडक्यात या सगळ्या गोष्टी गुरुच्या अंमलाखाली येतात किंवा गुरुकडे आहेत, गुरुचं कारकत्वही आहे। थोडक्यात व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ, भाग्याची साथ म्हणजे गुरु होय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। गुरुच्या प्रभावाखाली कोण येतं तर गुरुच्या प्रभावाखाली शिक्षक, प्राध्यापक, संस्थापक, जज, डॉक्टर्स, आमदार, खासदार, मंत्री, पुरोहित, कीर्तनकार, साधुसंत, महंत इत्यादी लोक गुरुच्या अंमलाखाली येतात, प्रभावाखाली येतात। गुरु जेव्हा चांगला असतो की गोचरीने गुरु जेव्हा छान चांगल्या राशीमध्ये येतो, बलवान असतो, तेव्हा तो ह्या प्रभावाखाली येणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा त्या गोष्टींसाठी अतिशय अनुकूल आणि चांगला असतो। गुरुच्या गोचरचा विचार केला तर गुरुला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी सर्वसाधारणपणे 1 वर्ष 13 दिवस लागतात। रँडमली विचार केला तर हा गुरु 1 वर्षांनी राशांतर करतो की राशी बदल करतो। मागील 1 वर्ष गुरु हा मेष राशीमध्ये होता, आता हा गुरु वृषभ राशीमध्ये जाणार आहे। गुरुच्या गोचरीचा विचार केला तर गुरु जेव्हा गोचरीने आपल्या चंद्र राशीला 2रा, 5वा, 7वा, 9वा आणि 11वा येतो, तेव्हा तो अतिशय शुभफलदायी आणि चांगली फळं देतो। या उलट गुरु जेव्हा गोचरीने आपल्या चंद्र राशीला 4था, 8वा, 12वा, 3रा आणि 6वा येतो, तेव्हा तो अतिशय अशुभ फलदायी असतो किंवा अशुभ फळे देणारा असतो। लक्षात घ्या, हे गुरुचं गोचर तुम्हाला कळलं पाहिजे। मग ह्या नियमाचा विचार केला तर काही राशींना हा गुरु छप्पर फाडके यश देणार आहे आणि काही राशींना हा गुरु अशुभ फळ देणार आहे, हाही विचार करा। म्हणजे 12ही राशीच्या लोकांना हे गुरुचं गोचर चांगलं असेल असं होणार नाही। असा हा गुरु दिनांक 1 मे 2024 रोजी मेष या राशीतून वृषभ या आपल्या शत्रूच्या राशीत म्हणजे शुक्राच्या राशीत प्रवेश करणार आहे। वृषभ राशीमध्ये हा गुरु 1 मे 2024 ते 14 मे 2025 पर्यंत राहणार आहे। म्हणजे 1 वर्ष आणि 12-13 दिवस कंप्लीट लक्षात घ्या। म्हणजे 14 मे 25 पर्यंत या गुरुची काय फळे मिळतील हे मी तुम्हाला प्रत्येक राशीसाठी सांगणार आहे। आता आपण ज्योतिषशास्त्राने विचार केला तर शत्रूच्या राशीत जेव्हा ग्रह गोचरीने जातो तेव्हा तो अशुभ फलदायी असतो असं बेसिक मानलं जातं किंवा म्हटलं जातं। परंतु माझं असं मत आहे की गुरु जरी वृषभ राशीत शत्रूच्या येत असेल, कारण गुरुनी शुक्राला शत्रू मानलंय, अशा शुक्राच्याच राशीमध्ये गुरु येत असल्यामुळं प्रथमदर्शी तो अशुभ फलदायी असू जाईल किंवा असेल असं वाटतं। परंतु माझ्या मते हा गुरु वृषभ राशीमध्ये येतोय, त्यामुळे हा काही बाबतीत अतिशय शुभफलदायी असणार आहे। याचं कारण असं आहे की गुरु हा धनदायी किंवा पैसा देणारा ग्रह आहे, हा शुभ ग्रह आहे। त्याचबरोबर शुक्रही धनदायी ग्रह आहे आणि शुक्राची जी वृषभ राशी आहे ती 12ही राशीमध्ये सर्वात श्रीमंत, धनधान्याने समृद्ध आणि ऐश्वर्याने भरलेली आहे। त्यामुळं अशा धनदायी राशीमध्ये जेव्हा गुरु येईल तेव्हा नक्कीच हा गुरु सर्वांसाठी सुखसमृद्धी आणणारा तसेच मोठे आर्थिक लाभ करून देणारा जाणार आहे। हे गुरुचं गोचर जागतिक सामाजिक जगासाठी, देशासाठी, सर्व लोकांसाठी आर्थिक बाबतीत तर नक्कीच चांगलं जाणार आहे। विशेषतः व्यापार आणि पैसा या बाबतीत या राशीतील गुरुची जोरदार शुभफळे तुम्हाला पाहायला मिळतील। मात्र हा शत्रूच्या राशीत असल्यामुळे किंवा वृषभ राशीमध्ये येत असल्यामुळे हा गुरु आरोग्याच्या बाबतीत मात्र प्रतिकूल ठरणार आहे, हे लक्षात घ्या। विशेषतः ज्या राशींना हा गुरु, ज्या राशींच्या
षष्ठातून म्हणजे 6-8-12 स्थानातून गुरुचं गोचर होणार आहे ज्या 3 राशींना, त्या लोकांना मात्र या काळामध्ये 14 मे 25पर्यंत आरोग्याच्या तक्रारी जाणवतील आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. गुरुच्या या बेसिक माहितीनंतर आता आपण वृषभ राशीतील गोचर गुरुचे मेष राशीच्या लोकांना काय फळे मिळतील हे मी तुम्हाला आता सविस्तर सांगणार आहे. सुरू करूया. मेष रास 1 मे 2024 ते 14 मे 2025पर्यंत मेष राशीला गुरु दुसरा म्हणजे राशीच्या धनस्थानातून जाणार असल्याने हा गुरु मागील 2 वर्षापासून होत असलेल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासातून या लोकांची आता मुक्तता करणार आहे. मानसिक अस्वस्थता, चिंता, बेचैनी, मानसिक असमाधान या लोकांची बऱ्याच अंशी आता कमी होणार आहे. का तर मागील 1 वर्ष गुरु राशीला 12वा होता. 12वा गुरु हा प्रतिकूल असतो, त्यामुळे लोकांना थोडंसं कष्ट, दगदग, अस्वस्थता, यश न मिळणं अशा घटना घडल्या. आता मात्र या लोकांची ह्या त्रासातून सुटका होणार आहे. ही एक आनंदाची बाब मेष राशीच्या लोकांसाठी असणार आहे. चंद्र राशीच्या द्वितीय स्थानातून होणारं गुरुचं गोचर भ्रमण हे नेहमी अनुकूल आणि शुभफलदायी असल्याने या राशीच्या लोकांना आता हा गुरु मोठे आर्थिक लाभ करून देणार जाईल. मेष राशीला किंवा लग्नाला गुरु हा भाग्येश असल्याने हा निर्विवाद शुभग्रह ठरतो. असा हा शुभग्रह भाग्येश व व्ययश होऊन मेष राशीच्या धनस्थानात येत असल्याने या 2 स्थानाची जोरदार शुभफळे या लोकांना देणार आहे. विशेषतः भाग्याची, नशिबाची, दैवाची साथ या लोकांना मिळणार आहे. त्यामुळे त्या लोकांना कष्टापेक्षा किंवा अपेक्षेपेक्षा जास्त मोठे यश किंवा चांगला पैसा या गुरुमुळे मिळणार आहे. मेष राशीला मे 2025पर्यंत शनीचं आणि केतूचं गोचरही उत्तम असल्याने या गुरुची जोरदार शुभफळे तुम्हाला ह्या काळात अनुभवास येतील. लाभातील शनी व धनातील गुरु ह्या दोन्ही ग्रहस्थिती फार कमी वेळा येते, फार कमी राशींना येते. ह्या मेष राशीत ते वैशिष्ट्य आहे की लाभातून कुंभ राशीत शनी चाललेला आहे, बलवान शनी, आणि धनस्थानामध्ये आता वृषभ राशीतून गुरु येतोय. या दोन्ही गोष्टी इकडे लक्ष द्या. मेष राशीचा चंद्र म्हणजे लग्नी 1 अंक आहे, चंद्र तिथं आहे. ह्या चंद्र राशीला गुरु हा दुसरा आहे, चंद्र राशीच्या धनस्थानामध्ये, आणि लाभात म्हणजे 11व्या स्थानामध्ये शनी आहे. ही ग्रहगोचरी राहू व्ययात आहे. षष्ठातला केतूचं गोचर पण अनुकूल आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर ही सर्व ग्रहगोचरी मेष राशीच्या लोकांना उत्तम आहे. थोडक्यात मे 2025पर्यंत मेष राशीचं ग्रहमान उत्तम असल्याने या लोकांची आता मोठी प्रगती होणार आहे. मात्र असं असलं तरी ह्या लोकांनी फार मोठं कर्ज काढणं, जास्त आर्थिक लोभाच्या पायी कुठेही मोठी गुंतवणूक करणं यापासून दूर राहिलं पाहिजे. या काळात या लोकांनी कर्जातून मुक्त व्हा किंवा फार मोठी गुंतवणूक किंवा कर्ज काढू नका. असेल कर्ज तर ते संपवा, म्हणजे भविष्यात सुरू होणाऱ्या शनीच्या 7.5चा त्रास या लोकांना कमी होईल. कारण 29 मार्च 2025 नंतर मेष राशीच्या लोकांना शनीची 7.5 सुरू होणार आहे व त्यानंतर गुरुचं गोचरही पुढील 2-3 वर्ष खराब असणार आहे. त्यामुळे भविष्यातील ग्रहमानाचा विचार करता आत्तापासूनच जर आर्थिक नियोजन करून ठेवल्यास या लोकांना बऱ्याच त्रासातून मुक्त होता येईल, लक्षात घ्या, वाचता येईल. यासाठी मी सांगतो ते आवर्जून करा. यानंतर आपण आता ह्या गुरुची कोणकोणती फळे ह्या लोकांना मिळतील ते सविस्तर मी सांगणार आहे, ती क्रमाने पाहू. पहिली गोष्ट लक्षात घ्या की हा गुरु आता ह्या लोकांना नशिबाची साथ उत्तम देणार असल्याने प्रामाणिक कष्ट आणि खूप परिश्रम जर या लोकांनी केलं तर हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये यांना भरघोस आणि मोठं यश मिळणार आहे. रखडलेल्यांची कामं आता सगळे रखडलेले प्रोजेक्ट असतील, रखडलेली कामं असतील आता मार्गी लागतील. कष्टाच्या मानाने या लोकांना मोठे आर्थिक लाभ होतील आणि यश पण चांगलं मिळणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे धनस्थानातील गुरुमुळे या लोकांना मोठे आर्थिक लाभ होतील. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. काहींना जुनी येणी वसूल होतील तर काहींना अडकलेले पैसे मिळतील. काहींना उत्पन्नाचं एखादं नवीन साधन हाती लागेल. काहींना सहज कर्ज उपलब्ध होईल व कर्जाच्या माध्यमातून पैसा मिळाल्याने कर्जाचा ताण व व्यवसायातील अडचणी बऱ्याच अंशी कमी होतील. थोडक्यात पैशाच्या बाबतीत पैसा कोणत्याही मार्गाने, कशाही मार्गाने तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी नक्की दूर होतील. काहींना मागे केलेल्या गुंतवणुकीतून मोठे आर्थिक लाभ होतील. आर्थिक लाभ उत्तम झाल्याने काहींची कर्जमुक्ती होणं संभव होतं. मागील 1.5 वर्षापासून होत असलेल्या मानसिक त्रासातून आता हा गुरु या लोकांची सुटका करणार आहे. या गुरुमुळे आता या लोकांना मानसिक सुख, समाधान, शांतता आणि स्थिरता लाभेल. आरोग्याची चांगली सुधारणा होईल. खर्च कमी आणि उत्पन्न जास्त अशी जरी स्थिती असली तरी धनसंचय मात्र नक्की होणार आहे. आर्थिक स्थिरतेमुळे व्यक्तींना ह्या लोकांना सुख, आनंद आणि भोगविलास यांची प्राप्ती होणार आहे. पुढचं गोष्ट म्हणजे या गुरुमुळे नोकरी व्यवसायामध्ये प्रगतिकारक स्थिती राहणार आहे.
काहींना नवीन नोकरी मिळणं, पगारवाढ होणं किंवा प्रमोशन होणं किंवा एखाद्याचं उत्पन्नाचं एखादं नवीन साधन हाती लागणं संभवतं. थोडक्यात हा गुरु आर्थिक कोंडी दूर करणारा किंवा आर्थिक समस्या दूर करणारा ठरेल. व्यावसायिकांसाठी हा गुरु मोठा आर्थिक लाभ करून देणार आहे. व्यवसायामध्ये वाढ करा, वाढ करण्यास हरकत नाही. व्यवसायामध्ये वाढ होईल, प्रगती होईल. या काळात व्यवसाय स्थिर करून ठेवा, म्हणजे भविष्यात साडेसातीचा फारसा त्रास होणार नाही. पुढची गोष्ट म्हणजे धनस्थानातील या गुरुमुळे कुटुंबस्थानामध्ये गुरु येत असल्यामुळे ह्या गुरुमुळे कुटुंबामध्ये एखादं मंगल कार्य पार पडेल. त्यामुळे कुटुंबामध्ये सुख, शांती, आनंद लाभेल. कुटुंबातील वातावरण सुखी आणि आनंदी राहील. विद्यार्थ्यांसाठी विचार केला तर विद्यार्थ्यांसाठी हा गुरु शिक्षणामध्ये मोठं यश देणारा जाईल. विशेषतः 14 मे 25 पर्यंत होणाऱ्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना मोठं यश हा गुरु देईल. काहींना अपेक्षेपेक्षा चांगले मार्क मिळतील. अपेक्षित ठिकाणी प्रवेश मिळणं संभवतं. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ह्या एका वर्षात मोठं यश मिळेल. काहींना सरकारी नोकरी लागणं किंवा त्यांची इच्छापूर्ती होणं संभवतं. मेष राशीच्या विद्यार्थ्यांनी आता स्पर्धा परीक्षामध्ये आणि अभ्यासामध्ये जर जास्त लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला ह्या वर्षी नक्की यश मिळणार आहे. विवाहाचा विचार केला तर विवाह ही बाब सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळं या गुरुमुळे आता विवाह उत्सुक जी काही मुलं मुली असतील मेष राशीची किंवा मेष लग्नाची, त्यांची आता लग्न जुळतील, लग्न पार पडतील. तसेच संतती उत्सुक जोडप्यांना संतती प्राप्तीचं सुख मिळणार आहे. का तर लाभाटला शनी तुमची एखादी मोठी इच्छापेक्षा पूर्ण करणाऱ्या लक्षात घ्या. नंतर वडिलोपार्जित व्यवसायातून ह्या लोकांना मोठे आर्थिक लाभ होणं संभवतं. बोलण्यामुळे फायदा होतो. त्यामुळे जी लोक ज्योतिष करत असतील, अध्यात्म कन्सल्टिंग करत असतील, काउन्सिलिंग करत असतील, त्यांनाही हा गुरु लाभदायक असणार आहे. या लोकांना प्रवास केल्यामुळे फायदा होईल. काहींना या काळात कुटुंबासमवेत लांबच्या किंवा परदेशातील सहलीसाठी जाण्याचे योग येतील. थोडक्यात परदेश गमन या लोकांचं होईल. वेळातील राहूमुळे युवकांना परदेशात नोकरीची किंवा शिक्षणाची संधी मिळेल. थोडक्यात मेष राशीचा सध्या गुरु बरोबर इतर ग्रहांचं गोचर पण उत्तम असल्याने आणि शुभ असल्यामुळे 12 राशीमध्ये सर्वात आघाडी असणारी रास कुठली असेल तर ती मेष रास लक्षात घ्या. वरील सर्व शुभ फळे या लोकांना 1 मे 2024 ते 14 मे 2025 पर्यंत प्रकर्षाने मिळणार आहेत. मात्र पुन्हा सांगतो की एप्रिल किंवा 29 मार्च 25 पासून सुरू होणारी शनीची 7.5 त्यानंतर होणाऱ्या गुरुचं गोचर प्रतिकूल या सगळ्याचा विचार करता आत्तापासूनच आर्थिक नियोजन करून ठेवा. मला वाटतं ह्या राशीच्या लोकांना हे गुरुचं गोचर कसं असेल, आनंदाची बाब आहे. काही लोक आनंदी होतील की चला आपला काळ चांगला आहे, निर्विवाद चांगला आहे, काळ चांगला आहे, ग्रहमान चांगलं आहे, गोचर चांगला आहे. प्रामाणिक कष्ट करणं तुमच्या हातात आहे, कारण कर्म केल्याशिवाय काही मिळणार नाही. त्यामुळे प्रामाणिक कर्म करा, कष्ट करा. तुम्हाला मी एक दिशा दिली, त्याप्रमाणे तुम्ही जर वागला तर नक्कीच हे गुरुचं गोचर तुम्हाला जोरदार शुभफळ देऊन जाणार आहे. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. तो म्हणजे वृषभ राशीचा. वृषभ राशीच्या लोकांना वृषभ राशीतल्याच गोचर गुरुची काय फळे मिळतील हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.